विचारलं आहे त्यांना, तर त्याचं उत्तर तुम्हाला मिळाले का? मला मिळालेलं नाही, मिळण्याची अपेक्षाही नाही, कारण त्या पद्धतीनंच ह्या सगळ्या प्रचाराची गाडी पुढे चाललेली आहे. आणि मग त्यांच्या वतीनं कोणतरी दुसरा उत्तर देतो आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला विचारताय, हे सुद्धा दुर्दैवी बाब आहे. खरं म्हटलं तर प्रवक्त्यानं जर एखाद्या उमेदवाराची बाजू घेतली मी समजू शकतो, पण या निवडणुकीमध्ये अजून सुरुवातीपासून आजपर्यंत कधीही उमेदवारांनी या प्रश्नाची उत्तर दिली नाहीत. मी एक साधा प्रश्न विचारला होता, आपण थेट वारसदार नाही, होय का नाही याचं एवढं जरी उत्तर दिलं असतं तरी मला समाधान झालं असतं. शाहू मिल बंद पडली, ती पुन्हा चालू करता आली नाही छत्रपती घराण्याला. मात्र तुम्ही गेल्या 5 वर्षात किती उद्योग आणले असा प्रश्न संजय पवारांनी विचारला तुम्ही. मी उद्योगच आणले नाहीत, तर या उद्यमनगरी आपलं काय म्हणतात त्याला, MIDC ज्या आहेत, ह्या MIDCमध्ये अनेक कारखाने त्यांचे प्रश्न, विशेषतः कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. मी लेबर कमिटीचा, स्टँडिंग कमिटीचा सदस्य म्हणून या ESI जे हॉस्पिटल आहे, हे ESI हॉस्पिटलसाठी 65 कोटी रुपये आणले आणि या माध्यमातून उद्योगांना मदत करण्याचा मी प्रयत्न केला. जे उद्योजक आहेत त्यांची परवा दिवशीच एक मेळावा झाला. या मेळाव्यामध्ये त्यांनी माझं अभिनंदन केलं की तुम्ही उद्योग जगताकडे अतिशय चांगल्या पद्धतीने लक्ष देता. आणि म्हणून आत्ता जो उद्योग जगत जे वेगवेगळ्या औद्योगिक वसाहती आहेत त्याचं विस्तार करणे आणि त्यांना लागेल ती मदत करणे हे काम माझं राहिलेलं आहे. समर्जित गाडगे दुसरा काय प्रश्न आहे का नाही? सतेज पाटील उमेदवार आहेत का? सतेज पाटील उमेदवार आहेत का? काल वीरेंद्र मंडलिकांचं वक्तव्य आलं, यानंतर सतेज पाटलांनी टीका करताना की वीरेंद्र मंडलिक बालिश आहेत अशी टीका केली, याला काय उत्तर? नाही, वीरेंद्र मंडलिकांचं वय खरोखरच कमी आहे, कदाचित त्यांना ती बालिश वाटत असते, पण ते पोक्त आहेत ना, पोक्त माणसानं पोक्तासारखी उत्तरं द्यावीत. गेल्या वेळेस तुमचा एक व्हिडिओ आता व्हायरल होतो आहे. गत वर्षी सतेज पाटील तुमच्यासोबत होते आणि आता ते नाही आहेत, आणि त्यामध्ये तुम्ही एक वक्तव्य केलं होतं की ते त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी आले होते म्हणून. काय एकंदरीत किस्सा होता? मग आपल्याला पण मला तेच विचारायचं आहे. त्यावेळी शिवसेना भारतीय जनता पक्षाचा मी उमेदवार होतो. त्याच्या आधी 2014ला सुद्धा शिवसेना भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार. आजसुद्धा मी शिवसेना भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार आहे. त्यांनाच हा प्रश्न विचारा कशासाठी ते माझ्यावर आले होते. त्यावेळी मी त्यांना हिंदुत्ववादी वाटतो आहे, प्रतिगामी वाटतो आहे, त्यावेळी मी त्यांना काय वाटलं होतं आणि कशासाठी त्यांनी मला मदत केली त्यांनाच विचारा. काँग्रेसची देखील मोठी रॅली निघाली होती आणि कुठंतरी शिवसेनेचे मंत्र्यांना तुमचा प्रचार करण्यासाठी यावं लागतंय, तुम्हाला कॉन्फिडन्स जो आहे तो खाली असल्याचा विरोधकांना. मला शिवसेनेचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा अभिमान वाटतो, कारण सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा बळ देण्याची भूमिका त्यांची असते. मी केवळ शिवसेनेचा उमेदवारामध्ये आले नाहीत, तर महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं उमेदवार उभा राहिलेले आहेत या प्रत्येक ठिकाणी सुद्धा ही नेते मंडळी गेली. म्हणून या प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर ज्यावेळी एखादा कार्यकर्ता मुख्यमंत्री होतो, कार्यकर्ता उपमुख्यमंत्री होतो, त्यावेळी हे दृश्य तयार होते. खरं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असाल अनेक नेते मुख्यमंत्री झाले, पण या पद्धतीनं कधी ग्राउंडवर उतरले नव्हते. अगदी भाषणं करायची जायचं एवढाच त्यांचा. पण इथं उमेदवारी अर्ज भरण्यापासून कार्यकर्त्याला काय लागते, उमेदवार सोडून द्या, कार्यकर्त्याला काय लागते, कशा पद्धतीने त्याला प्रोत्साहित करता येईल या पद्धतीने ही मंडळी काम करतायत आणि प्रोत्साहन देण्यासाठी ही मंडळी इथं आली होती. गेल्या वर्षीच्या उत्तर आणि दक्षिण मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या वतीनं प्रचाराचा प्रारंभ होतो आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आता प्रचाराच्या मोहिमा सुरूच आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पद्धतीनं सुरूच आहेत. फक्त ज्या परंपरेनं आम्ही नेहमीच या कोटीतीर्थावर येऊन स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन आम्ही प्रचाराचा शुभारंभ करतो आहे, ती परंपरा आज जी आहे त्या पद्धतीनं आज इथं प्रचाराचा शुभारंभ होतो आहे. आणि यात शहराचे आमदार, माजी आमदार राजे क्षीरसागर साहेब, नियोजन मंडळाचे अध्यक्ष, त्यांनी कायमपणानं आमच्या शिवसेनेच्या प्रचाराची मोहीम जिथं कुठं सुरू करायची तर या ठिकाणाहून करायची, त्या परंपरेनं आजचा प्रचाराचा शुभारंभ होतो. कसा प्रचार असणार आहे, कारण की आता फार कमी दिवस राहिलेले आहेत प्रचारासाठी आणि निवडणुकीसाठी? मला आपल्याला नम्रपणानं सांगायचं आहे, प्रचाराचा शुभारंभ जरी आज करत असलो ऑफिशियल, तरीसुद्धा प्रचाराची सुरुवात आधीच झालेली आहे. ज्यावेळी मी उमेदवारी अर्ज भरला त्या उमेदवारी अर्ज भरायला लाखोच्या संख्येनं लोक उत्स्फूर्तपणे उपस्थित राहिले आणि एक प्रकारची भगवी लाट या मतदारसंघामध्ये आलेली आहे. आता जी लाट झाली होती त्या प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांना जाणं, मोदीजींचं काम असेल, माझं काम असेल, राज्य सरकारचं काम असेल किंवा आमच्या नेत्यांच्या माध्यमातून झाली कामं आहेत, ही प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवणं, त्याची मोहीम आज सुरू होती. एकंदरीत की मंडलिक पितापुत्रांनी समर्जित गाडगे यांना विचारावं की आता कागलच्या राजकारणात पुढची विधानसभा आहे. कालच्या वक्तव्यावरून वीरेंद्र मंडलिकांनी असं म्हटलं की यापुढचं राजकारण कसं असणार विधानसभेचं. संजय पवारांना मला एवढंच म्हणायचं आहे, खरं म्हटलं तर ते आम्ही सगळी मिळूनच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करण्यासाठी शिवसेना या भागामध्ये रुजत होतो. आता तुम्ही ज्या बाजूला आहात, आमच्या बाजूला बाळासाहेब ठाकरेंचे विचार आहेत, तुम्ही कुठल्या विचारासाठी त्यांची पाठराखण करताय. आणि मला एवढंच म्हणायचं आहे, आपण त्या निमित्तानं बाळासाहेबांचे विचार हद्दपार करण्याचा प्रयत्न चालू केला आहे. आम्ही तो सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. समर्जित गाडगेंनी मंडलिक पितापुत्रांपासून सावध राहावं असं संजय पवार म्हणतात.
संजय पवार काय म्हणतात हा त्यांचा विषय आहे, पण आम्हाला कोणाला सावध राहायची संजय पवारांनी द्यायची गरज नाही. खरं म्हटलं तर संजय पवारांच्यापासूनच महाराज साहेबांनी सावध राहिलं पाहिजे.